तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अजून एक आपल्या अशा ब्लॉगमध्ये. सो ही जर्नी आहे ठाणे टू नाशिक, जे आपल्या मी फ्रेंड्ससोबत वगैरे ट्रॅव्हल केलं होतं. तर ही व्हिडिओ तुम्ही हेडफोन्स घालून बघा, नाहीतर खूप लफडा होऊ शकतो. सो कंटिन्यू व्हिडिओ एन्जॉय करा. चला. तर गाईस आता आम्ही चहासाठी ब्रेक घेतल्या, बघू शकता. सुजल, हेमंत, महाराष्ट्र पोलीस आले, चहा प्यायला थांबले. आता किती वाजले? 5 वाजायला आले ना रे. 5 वाजले. अजून आम्ही इथे सध्या मुंबईलाच आहे, अजून बाहेर पडलोच नाही. तेवढं प्रॉब्लेम सॉल्व्ह करत करत आता आम्ही निघालो. मुंबईलाच आहे अजून नाही. मुंबरा नाही लवडा बा मुंबरा त्या साईडला राहिलं. काय माहिती, गाडी चालवतोय मी, तर गाडी चालवतोय, मला काय माहिती. मुंबरा बोलतोय. हे सुमित चाय घे. नाशिकच्या हायवेवर आलो. तर आम्ही ना सरावली गावात आहे आम्ही आता. ते कुठेही असू दे. ए भाई, पहिला चहा दे, मला झोप उडू दे, मला चहा पितो. दोघं जाणे, सुमित आणि ओमकार आहे लवड्या. खांदा मारतील लवडा लगेच. टायर आहे ना. हा, 3 किलोमीटर वरती पण बाईकचा टायर दबला असेल ना फ्लॅट झालेला, तरी 3 किलोमीटर गाडी चालवू शकतो बाईक. असं तो बोलतोय, आता आपल्याला माहित नाही. अरे भाई, तू कुठल्या विचार ना, 3 किलोमीटर गाडी चालते ट्यूबलेस टायरमध्ये. मित्रांनो, जर मयूरची गाडी बंद पडली असती तर आमच्याकडे एक 9 जवान आहे गुलाडी खांदा मारायला. सुजल, आता शिवानंद, महाराष्ट्र पोलीस साहेब, पोलीस ओमकार खळे आपण सध्या भरती दिलेली आहे. आणि मी तर तुम्हाला माहिती आहे, आपला लाडका हेमंत जाटू. फक्त 500 रुपये, 500 रुपये, 500 रुपये, 500 रुपये, 500 रुपये ह्याची प्राइस आहे. गाईस, हा आपला आहे मोठं ब्लॉगिंग सेटअप, होऊ शकता है. गोप्रो एक नंबर असं, गाडी पण सजवली गेलेली आहे. तर गाईस, आम्ही आता कसारा घातला, थोड्याच वेळात पोहोचणार आहे. ए भाई, कपडे उडाले तुमचे. ए भाई, हे बघ, 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 कपडे इकडे उडाले भाई. आता आम्ही इथं पोहोचले कसारा, थोड्याच वेळात पोहोचणार. आता हेमंत इकडे पोजिंग करतोय. हेमंत, पोजिंग पाहिजे, पोजिंग भाई. आणि हा आमचा पाठच्या साईडचा व्ह्यू बघा भाई, हा बघा. ह्याला जाऊ दे, हा तू साईडलो, पाठच्या साईडचा व्ह्यू बघा, हा बघा. ए तू पण साईडलो, पाठचा व्ह्यू. आई शपथ. हा आपला मित्र शिवानंद. ए कपडे घाले आपल्या व्हिडिओत. अरे हा असतो का? हा नसतो, हा पहिल्यांदा आला आपल्यासोबत. आणि हा आपला पाठचा वॉटरफॉल भाई. धब धब धबा, धब धब धबा, धब धब धबा. हे पोजिंग दे, पोजिंग दे, पोजिंग दे भाई, पोजिंग दे. हा कडा घे, बॅग दे, बॅग दे, बॅग दे. अरे बाप रे, चमड्यावर. काय सही व्ह्यू आहे या साईडला पण. हो, ये भा. तर मग आम्ही आता थोडं इथं थांबलोय गावामध्ये. पूर्ण वेळेवाकडे वळण बिळण घेऊन आता आम्ही इथं पोचलोय. ते साहेब तिकडं थोडीशी मुत्ती करतायत आणि त्याचं हेमंत पण थोडीशी मुत्ती करतोय. आणि हा सुजल इकडे ना, सुजलला बघा. पूर्ण सुजलने पहिली मुत्ती केली, बसून मुत्ती केली. ते जाऊ द्या, पण जे पाठचा व्ह्यू आहे ना भाई, काय बोलतो, कसा व्ह्यू आहे सुमित, तू सांग. एकदम मस्त, 100 पैकी 200. सुमित, तू गिरगिट वाटतो, तू रंग बदलते बघ. हा हेमंत तू सांग, कसं आहे व्ह्यू? नाही पता. एवढं सही. अरे पण खरं सांगतोय, एवढे सहीचे व्ह्यू आहे ना इकडे एका साईडला. याला कसारा घाटच्या नंतर जे इथं आपण येतो, एवढं सहीचे व्ह्यू आहेत ना भाई, खरंच. आणि हा पाठचा व्ह्यू, हा धरण किती किलोमीटर असं माहितीये का? जेव्हापासून आपण जो मेन हा रोड लागला ना, तेव्हापासून हा धरण चालूच आहे. एवढा खतरनाक व्ह्यू आहे. आणि तिकडं आहे त्या साईडला तो अजून एक डोंगर, इज्जत कडा रे, कडा आहे त्या साईडला. मी काय बोलतो, रेनकोट काढू का आता? हा काढा.
काय बोलतोय मग कसं वाटतंय आता इकडे येऊन? म्हणजे रूट होता कसारा घाटायच्या इथून इथपर्यंत आला, काय काय होतं कसं कसं होतं सांग जरा. चला आता आपण भेटूया थोडंसं. बुक आता बोल. ओके आता इकडे इकडे आते 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 आता बोल. कसारा घाटात आलो. जोरात बोल बोल. अरे क्यूट दिसतोय बघ, क्यूट दिसतोयस. मित्रांनो मी कसारा घाटवरून आलो. आम्हाला एवढा आनंद वाटला, पूर्ण ते समुद्र पूर्ण भरल्यासारखा वाटतो एकदम डोंगराने, आणि मधोतमध्ये आम्ही उभं आहे. तुम्ही बघू शकता व्ह्यू कसा आहे, तो एकदम भारी निसर्गासारखा. तो जो आहे ना तो समुद्र नाही भाई, डॅम आहे तो. सॉरी तो डॅम होता, मला माहित नव्हता. पण तो डॅम समुद्रासारखाच आहे, कारण तो एवढा मोठा पसरला आहे ना. तिकडच्या डोंगर आहेत ना ते त्या साईडच्या. समुद्र नाही भाई, नाशिकला समुद्र कसं येणार? आपल्याला असं वाटतं नदी एक आहे, पण हा डॅम. आम्ही तिकडे बघितलं ते डॅमने पूर्ण फ्लो होत होता, आणि पाहू शकता एक नंबर व्ह्यू आहे. तुम्ही पण इथं व्हिजिट करा, या लय भारी व्ह्यू आहे. सुजल काय किती गुड दिसतोय रे सुजल. भेंडी काय गुड दिसतोय सुजल, बघ ना. हॅलो गाईज. चांगला बोललो आई. नाही पण तू चांगला बोलला. हेमंत चांगला बोलला. हेमंत म्हणजे टाळ्या वाजवा सगळ्यांनी. एक लावड्याची टाळी, एक लावड्याची टाळी वाजवा हेमंत साठी. मोठ्यावर मारून गप गप गप. आम्ही सगळे मित्र आलो इकडं. लय आनंद वाटतोय आम्हाला. बघू शकता हा दात घसत नाही तरी पण दात दाखवतो. याचा लोक आम्ही तो पण दाखवतोय. आणि आता नवीन कोण आलंय? साहेब मुंबई पोलीस मध्ये हा काम करतो. तर कुठं तुम्हाला काय झालं, काय कुठं तुम्हाला काय वाटलं की कुठं संडास बिंडा साफ करायचं तर ह्यांना कॉन्टॅक्ट करा. स्माइल करा. असे मित्र स्माइल करा जरा. चला आता मित्र भडवे असावे, मित्र कडवे सारखे भडवे नसावे. भडवा हा सुजल. हा भडवा आहे भडवा. हा मैत्रीच्या नावावर कलंक आहे कलंक. हा सुजल. हा सुजल. हा आमच्या सोबत येतो सुजल. हा 5 मिनिटं थांबतो आणि लगेच आयटमचा फोन आला की लगेच निघून जातो. आयटम मग मित्र बसले लावड्यावर. त्याला लवडा नाही ही वेगळी गोष्ट. बसून बसला बसला पटकन सगळं बाहेर. मित्रांनो मी रेनकोट काढला आणि पाऊस आलाय. चला आता जाऊया. तर आपल्या सुजलला हागायला आले, पण कसं बघू शकतात. मला हे काय करतोय. तर गाईस होता हा आपला असा छान असा क्यूट असा चांगला ब्लॉग जे मी तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे. सो मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा की तुम्हाला ब्लॉग कसा वाटला, आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच चांगले ब्लॉग मी तुमच्यापर्यंत पोहोचत राहणार आहे. सो स्टे ट्यून. भेटूया अजून एक नवीन व्हिडिओमध्ये.